हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल। तर कालच आशुतोषला पुण्याहून वडाळ्याला जायचं होतं। वडाळा म्हणजे मुंबईला जायचं होतं आणि मग आम्ही सर्च करत होतो तर आमच्या लक्षात आलं की हा जो नवीन झालेला ब्रिज आहे त्यावरून जायला मिळणार, म्हणून खूप जास्ती एक्साइटेड होतो। तर ॲक्च्युली मी गेले नव्हते, पण हा मी व्हिडिओ बघितला आणि खरंच खूप छान वाटला मला हा व्हिडिओ। तर तुमच्यासाठी हा शेअर करत आहे। तर याच्याबद्दल सांगायचं झालं तर याला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक असंही म्हटलं जातं आणि ऑफिशियली त्याचं नाव आहे श्री अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंक, किंवा असं पण म्हटलं जातं सेवरी न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक म्हणून। आणि खरंच नावाप्रमाणे एकदम अटल असा वाटला हा ब्रिज। आणि तुम्हाला माहितीच असेल की इंडियामधला सगळ्यात लॉंगेस्ट असा हा सी ब्रिज आहे आणि खरंच खूप सुंदर आणि अप्रतिम असा ब्रिज आहे। खूप छान असं काम केलेलं आहे। तुम्ही बघू शकता पुढे असं वाटतं की रोड संपलाय आता। आय एम गोइंग इनटू द हेवन। लुक एट दिस, इंटरेस्टिंग, व्हेरी नाइस रोड। बट नाउ आफ्टर दैट आई एम नो माय गॉड, वेयर इज द रोड नाउ? एट्स एंड हियर। ओके, तुम्ही बघू शकता परत एकदा व्ह्यू आलेला आहे। इकडे पूर्ण असा समुद्र आहे। डिफिकल्ट टू शो मी बिकॉज ऑलमोस्ट माय स्पीड इज मोर दॅन 80, बट व्हेरी नाइस ब्रिज दे हॅव क्रिएटेड। किती मस्त ब्रिज आहे, अटल बिहारी वाजपेयींचं जो नावानं आहे ब्रिज। आणि एकदम इथं 4 लेन रस्ता आहे, हा आता 3 लेन आहे, त्याच्या मागे 4 लेन होता। आणि हा ब्रिज बघायला हे जे पाहायला जे मजा वाटते मला किंवा वी कॅन सी इथं I cannot showcase because I'm driving parallelly as well as doing this. A little bit risky, but you can see this. You can feel this. How it feel like. You can see that. Now we are closer to that point, which can give you the exact glimpse of it. Okay, you can see that now. It's really little bit risky for me, but anyways, it's really amazing place. ऑलमोस्ट 22 किलोमीटर म्हणजे 21.8 किलोमीटरचा हा 6 लेनचा ब्रिज आहे। आणि तुम्हाला माहिती आहे का, हा ब्रिज बांधण्यासाठी ऑलमोस्ट 7 वर्ष लागली आणि या ब्रिजसाठी तर 17,840 करोड रुपये इतका खर्च आला हा ब्रिज बांधण्यासाठी। आणि हे तुम्हाला माहितीच असेल की हा इंडियामधला लॉंगेस्ट ब्रिज आहे आणि लॉंगेस्ट सी ब्रिज पण आहे। आणि याच्यामुळं खूप जास्ती वेळ वाचलेला आहे, त्यामुळं लोक फास्ट आणि पटकन असे पोहोचू शकतात। ऑब्व्हियसली या ब्रिजवरून तुम्हाला जाण्यासाठी टोल भरावा लागतो आणि टोल मला वाटते साधारण 100 रुपयेच्या आसपास आहे। जर तुम्हाला वडाळा मार्गे मुंबईला जायचं असेल तर तुम्ही हा रस्ता चूज करू शकता। आणि कधी पुण्याहून जरी मुंबईला जायचं असेल तर खास ब्रिज बघण्यासाठी पण तुम्ही हा रूट चूज करू शकता। खूप सुंदर असा हा अटल सेतू ब्रिज आहे। तर मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच गाईज, थँक्यू।